तर 2023 मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त 10,000 रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे। म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, तुमच्यासाठी आजचा दिवस खुशखबरच घेऊन आला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्यायचं काम आहे। बघा, गेल्या कित्येक वर्षापासून, गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघत होता, परंतु आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आज अखेर निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकऱ्यांच्या याद्या देखील आता जाहीर करण्यामध्ये आल्या। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारने आज सांगितलं आहे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी दिली आहे। पीक विमा वाटपाचा 75% हिस्सा जो रखडला होता तो देखील आता वितरण प्रक्रियेमध्ये आणलेला आहे आणि शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही वाट देखील पाहिली होती। शेतकऱ्याला वाटत होतं आम्हाला 10,000 किंवा 15,000 रुपये पीक विमा देऊन सरकार चूप बसेल, परंतु आता असं काही घडणार नाही। शेतकरी बांधवांनो, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यांनी आता स्पष्ट केलं आहे शेतकऱ्याला जवळपास 40,000 रुपये हेक्टरीपेक्षाही जास्त पीक विमा आता जमा करण्यामध्ये येत आहे। हो, आणि याद्या देखील आता लावण्यामध्ये आल्या आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये 40,000 रुपयांपेक्षा जास्त पीक विमा हेक्टरीप्रमाणे आता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी आता तारीख सुद्धा जाहीर केली। आता पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, पीक विमा वाटपाची तारीख जाहीर झाली आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा आता जमा करण्यामध्ये येत आहे। शेतकरी बांधवांनो, कालपासून तुम्ही पाहिलं असेल, बघा कित्येक न्यूज चॅनलवर बातमी आली आहे, बघा कित्येक सोशल मीडियावर देखील बातमी आला आहे की लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। हो शेतकरी बांधवांनो, ही बातमी 100% खरी आहे। ही बातमी वृत्तपत्रांच्या माध्यमातून देखील समोर आली आहे, पेपरवर सुद्धा ही बातमी सुरू आली आहे बघा। परंतु आता पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, पेपरवर सुद्धा बातमी सुरू झाली, सोशल मीडियावर बातमी सुरू झाली। मग आता नेमकं पीक विमा शेतकऱ्याला किती वाजता येणार हा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये येत आहे। तर शेतकरी बांधवांनो, चिंता करू नका, फक्त एकच अडचण आता सरकारने घातली आहे ती म्हणजे की वितरणाची। हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, आज या ठिकाणी काही शेतकऱ्याला पीक विमा भेटणार आहे। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, सरकारने टप्प्याटप्प्यानुसार वितरण करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा तुम्हाला 25% अग्रिम भेटला होता का? जर भेटला नसेल तर तो देखील आज महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे। म्हणजे की टोटल 75% पीक विमा आणि 25% पीक विमा, टोटल असा तुम्हाला 100% अग्रिम व रब्बी पीक विमा जमा करण्यामध्ये येणार। हो, अग्रिम पीक विम्याचं देखील वितरण होणार, रब्बी पीक विम्याचं देखील वितरण होणार आणि खरीप पीक विमा। हो शेतकरी बांधवांनो, जे काही पीक विमा रखडले होते त्यांना आज स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी मंजुरी दिली, त्यासोबत वितरणाची घोषणा केली आणि आता डायरेक्ट बैठक घेऊन या ठिकाणी वितरण प्रक्रिया पार पडत आहे। शेतकरी बांधवांनो, टप्प्याटप्प्याने वितरण सध्या होत आहे। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे 16 जिल्ह्यांच्या याद्या आता लावण्यामध्ये आल्या। हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, या 16 जिल्ह्यामध्ये जर काय तुम्ही राहत असाल तर आज या ठिकाणी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत, हो शेतकरी बांधवांनो बघा, दुपारपासून वितरण सुरू होत आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्याला म्हणजे की या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। त्या 16 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही लगेच चेक करून घ्यायचं आहे शेतकरी बांधवांनो। अगदी एका मिनिटामध्ये आपण त्या
16 जिल्ह्यांची यादी पाहून घेणार आहोत। जर त्या 16 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आलं तर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आता जमा करण्यामध्ये येत आहे। तर कोणते आहेत ते 16 जिल्हे ते देखील पाहून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न नक्कीच निर्माण झाले असेल। 40,000 रुपये पीक विमा कसं काय मिळणार? हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 40,000 ही रक्कम कमी नाही। तर मग 40,000 रुपये पीक विमा कसं काय मिळणार, कशामुळे मिळणार? बघा, लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही स्वतः या ठिकाणी पाहू शकता आणि लक्षामध्ये घेऊ शकता। 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024 वर्षे आणि पुन्हा मे महिन्यामधील 2025 वर्ष। बघा, या 3 वर्षांच्या पीक विम्याची यादी आता सरकारने जाहीर करून टाकली आहे। तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव तपासून घ्यायचं आहे। बघा, गेल्या 3 वर्षांचा पीक विमा सरकारने देण्याचा निर्णय आज जाहीर केला। पीक विम्याचे वाटप आता सुरू झाले आहे आणि प्रत्येक एका जिल्ह्यासाठी फक्त बघा 153 कोटी, म्हणजे की बघा एका जिल्ह्यासाठी कोट्यवधी निधी मंजूर करण्यामध्ये आला आहे। बघा, त्यामुळेच आज महाराष्ट्र राज्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्य सरकार, केंद्र सरकार, बघा दोन्ही सरकारने आज दिली आहे। कारण की बघा, थोडासा निधी कमी पडत होता, त्यामुळे केंद्राने देखील आता निधी सोडला आहे। आता शेतकरी बांधवांनो, सकाळपासून वितरण झाले, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासायचं आहे। प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यामध्ये आली हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। बघा, विमा भेटलेल्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहे, लक्षामध्ये घ्या। मागील 3 वर्षाचा 2022, 2023 आणि 2024, बघा या 3 वर्षांचा पीक विमा शेतकऱ्याला एकत्र दिला जात आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा सोडण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता। गेल्या कित्येक वर्षभरापासून, कित्येक महिन्यापासून तुम्ही पीक विम्याच्या बातम्या बघत होता, परंतु पीक विमा भेटला नव्हता। आज तुम्हाला 100% खरीखुरी अपडेट या ठिकाणी कळत आहे। सरकारने या ठिकाणी पिकानुसार निधी देण्याचा निर्णय घेतला आहे। हो शेतकरी बांधवांनो, जर काय तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील रहिवासी असाल आणि जर तुम्ही काय एकदा भात पीक पेरलं असेल या 3 वर्षामध्ये आणि तुमचं भात शेतीचं नुकसान झाले असेल, तर बघा हेक्टरीप्रमाणे 50,000 रुपये तुम्हाला लाभ मिळणार। जर तुमच्या ज्वारी या पिकाचं नुकसान झालं असेल किंवा बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल तर 33-32,000 रुपये ज्वारी, बाजरी या पिकांसाठी सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यामध्ये आला। आता पुढील पीक पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, ते म्हणजे काही भुईमुग। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, जर भुईमुग पिकाचं तुमचं नुकसान झालं असेल तर 45,000 रुपये भुईमुगाला हेक्टरीप्रमाणे आता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, बघा जर काय तुम्ही सोयाबीन नावाचे पीक पेरलं असेल तर बघा सर्वात जास्त निधी म्हणल्यापेक्षा बघा जास्तीत जास्त निधी तुम्हाला मिळू शकतो। 55,000 रुपयाप्रमाणे तुम्हाला निधी मिळणार आहे। मुगाला आणि उडीदला कमी रक्कम आहे, मुगाला 28,000 रुपये आणि उडीदला 25,000 रुपये एवढा निधी तुम्हाला मिळणार आहे। आता बघा तूर आणि कापूस, सोयाबीन, बघा आता सोयाबीनला 55 तर मिळणार आणि तुरीला 47 आणि कापूस नावाच्या पिकाला सर्वाधिक निधी म्हणजे की 60,000 रुपये बघा हेक्टरीप्रमाणे निधी शेतकऱ्याला मिळणार। त्यासोबत जर तुम्ही मका पीक पेरलं असेल तर 36,000 रुपये हेक्टरीप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे। यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की अर्धवट माहिती हमखास धोक्याची असू शकते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा। अगदी 1 मिनिटामध्ये आपण यादी जाणून घेऊया। जर यादीमध्ये नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। तर आता पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हा पीक विमा तुम्हाला गेल्या 3 वर्षाचा आणि 2025 मधील सर्व पिकांसाठी एकत्रितपणे जमा केला जात आहे हे तुम्हाला 100% समजलं। परंतु बघा 2022 पासून 2025 पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आज नक्कीच दिलासादायक बातमी आली आहे। बघा काल या ठिकाणी काही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला आहे। आज या ठिकाणी दुपारपासून बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात जास्त शेतकऱ्याला निधीचं वितरण जमा झालेलं असेल आणि त्यासोबत कृषी मंत्री दत्ता मामा भरणे बघा यांनी सांगितलं आहे, ज्या शेतकरी बांधवांचे खाते पोस्ट बँकमध्ये होते
त्या शेतकऱ्याला काही काल पण या ठिकाणी पैसे जमा करण्यामध्ये आले आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, यादी महत्त्वाची आहे आणि तुमच्याकडे पोस्ट बँकचं खातं असेल तर त्यांना काल देखील काही शेतकऱ्याला पैसे जमा झाले. जर तुम्हाला काल पैसे आले नसतील बघा, तर या ठिकाणी बघा सरकारने सांगितलं आहे चिंता करू नका. जर काल विमा मिळाला नसेल तरी पण या ठिकाणी तुम्हाला कसली चिंता करायची नाही, कारण की आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत का होईना परंतु महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, हो तुम्ही अगदी बरोबर ऐकता. 2022 ते 2025 या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते आणि त्यांनी पीक विमा भरला होता त्यांना 100% आज रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. ही अपडेट फक्त 5 मिनिटांपूर्वीच सरकारकडून मिळाली आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा होती आम्हाला जास्तीत जास्त पीक विमा मिळाला. बघा या ठिकाणी हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. काल काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा भेटला आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याची अपेक्षा होती आम्हाला जास्त पीक विमा मिळावा. तर तसंच काही प्रकार आता घडत आहे. काल काही शेतकऱ्याला पीक विमा भेटला आहे, आम्हाला मेसेज पण आले आहे, आम्हाला 50,000 रुपये भेटले आहे, काहींना 40,000, काहींना 20,000 असा पीक विमा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सध्या मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आता हा पीक विमा तर मिळत आहे परंतु यादी सर्वात महत्त्वाची आहे. बघा सरकारने यादी सुद्धा जाहीर केली. गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये बघा 15 ते 16 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचं काम या ठिकाणी पूर्ण झालं आहे शेतकरी बांधवांनो. आणि काहीला या ठिकाणी पहिला टप्पा भेटला नसेल तर आज या ठिकाणी मिळणार. आज दुसरा टप्पा उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे की 16 जिल्ह्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. बघा आता सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरण होणार नाही, कारण की बघा हे वितरण डीबीटीच्या माध्यमातून केलं जात असल्यामुळे डीबीटीला काहीतरी मर्यादा असते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सांगितलं आहे आज 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जाणार आहे आणि स्वतः कृषी मंत्र्यांनी सुद्धा माहिती दिली. बघा या 16 जिल्ह्यांची यादी बँकांना आज देऊन टाकली आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षामध्ये ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळू शकत नाही, कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामे केली आहे त्यांनाच हा पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. तर मग सरकारने कोणत्या अटी घातल्या आहे हे आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत. 75% अग्रिम पीक विमा आज शेतकरी बांधवांना मिळत आहे. बघा आतापर्यंतच्या 10 वर्षाच्या इतिहासामध्ये एवढा मोठा पीक विमा कधीच शेतकऱ्याला भेटला नव्हता. आता बघा 3 ते 4 वर्षांचा मिळून एकत्र पीक विमा तुम्हाला बघा आता भेटत आहे. आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे शेतकरी बांधवांनो. आज 16 जिल्ह्यांची यादी सरकारने तयार केली. या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही यादी या ठिकाणी तात्काळ चेक करून घ्या. तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्हाला स्वतः माहीतच असेल काल या ठिकाणी बैठका पार पडल्या होत्या. बघा त्या बैठकामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्यासोबत बघा पुन्हा उपमुख्यमंत्री सुनित्राताई, बघा पुन्हा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 जण या बैठकीमध्ये उपस्थित होते. आणि बघा कृषी मंत्री पण उपस्थित होते. यांच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा पीक विमा भेटला नव्हता त्यांना सरकारने सांगितलं आहे त्यांनी 2 महत्त्वाची कामे तत्काळ करून घ्यावी. ती या ठिकाणी कामे केल्याच्या नंतर 100% तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. राज्य सरकारने यासाठी 3,178 कोटी रुपये आता मंजूर केले आहे. जर तुम्हाला अजून पण पीक विमा जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर खालील गोष्टी तुम्ही आवश्यक तपासून घ्या. बघा तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे का, तुमचा आधार कार्ड अपडेट आहे का, तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर जोडलेला आहे का. बघा जर हे महत्त्वाचे कामे जर तुम्ही या ठिकाणी पूर्ण केले नसेल तर तुम्हाला अडचण येणार. आणि जर काय तुम्ही हे कामे पूर्ण केली असतील तर बघा 100% तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, ती आहे यादी. बघा यादी स्क्रीनवर तुमच्या समोर आहे. बघा यादीमध्ये नाव येत असेल तरच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. आता बघा सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे 16 जिल्ह्यांची यादी जाहीर केली.
तर मग यादीमध्ये समाविष्ट असलेला पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतोय पुणे जिल्हा शेतकरी बांधवांनो. त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे. त्यानंतर बघा पुन्हा जळगाव जिल्ह्याचा सुद्धा समावेश महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून झाला आहे. यवतमाळमध्ये पण सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे बघा. त्यानंतर अहमदनगरमध्ये पण निधी जमा होतोय बघा. त्यानंतर या ठिकाणी सोलापूरमध्ये पण सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. त्यानंतर बघा पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर बघा. त्यानंतर सांगली, त्यानंतर सातारा बघा. या भागामध्ये शेतकऱ्याला निधी मिळणार. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बीड आणि लातूर बघा. या भागामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. पुढील जिल्हा सरकारने सांगितला रत्नागिरी, त्यानंतर रायगड आणि सिंधुदुर्ग. हो शेतकरी बांधवांनो, हेच ते 16 जिल्हे आहे ज्या 16 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की यात 16 जिल्ह्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. जर इतर जिल्ह्यामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर बघा तरी पण चिंता करू नका, कारण ज्यावेळी पण यादी या ठिकाणी प्रकाशित होते तेवढी यादी तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये पाहायला मिळते. आता पुढील यादी जेव्हा येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये यादी कळवली जाईल. त्यामुळे सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधवांनो, म्हणजे की अशाच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतील. त्यासोबत तुम्हाला एक काम या ठिकाणी महत्त्वाचं सरकारने करायचं सांगितलं, EKYC. जेवढे शेतकरी EKYC करते अशा सर्व शेतकऱ्याला फायदा मिळणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे बघा. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.